नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एक अत्यंत दुर्दैवी आणि वाईट बातमी कानावर पडली। बातमी कानावर पडली तेव्हा डोकंच काम करत नव्हतं, डोकंच सुन्न झालं होतं। काय हा प्रकार? गेवराईमध्ये छत्रपती मल्टी स्टेटच्या समोर सुरेश जाधव या नावाच्या ठेवीदारांनी स्वतःची जीवनयात्रा संपवून आपल्या कुटुंबाला ज्या पद्धतीचा आघात दिला किंवा व्यवस्थेला आघात दिला, खऱ्या अर्थानं हा आघात समाज व्यवस्थेवर असलेला खूप मोठा धक्का आहे। कारण मागच्या 2 वर्षापासून ज्या पद्धतीचा परिस्थित्या या बीड जिल्ह्यात निर्माण झाल्या आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं मल्टी स्टेटचं कोसळण्याचा जो उपक्रम सुरू झाला, 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत, या 8 मल्टी स्टेटनं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जी धुवा निर्माण केली, ज्या पद्धतीचा अवस्था निर्माण केली, ती खऱ्या अर्थानं आज विवेचनाचा विषय आहे। कारण की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या ठेवीदारांची अवस्था, पैशानेही गेले ना आधारानेही, सुरेश जाधवांनी घेतलेला निर्णय खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीवर आघात म्हणून पाहायला जायला पाहिजे। कारण की खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी आपलं धन आणि आपलं जीवनही या मल्टी स्टेटच्या नावाने समर्पित केलं किंवा यांनी याचं वाटोळं केलं, खऱ्या अर्थानं या दोषांना खऱ्या अर्थानं काय शिक्षा द्यावी हीच लक्षात येत नाही। कारण चांगल्या भरलेल्या कुटुंबाला ज्या पद्धतीनं या मल्टी स्टेटवाल्याने अभिशाप निर्माण केलाय, कारण की ज्या पद्धतीनं कुटुंब प्रमुखांनी 1-1 रुपया जोडून आपल्या घाम वेचून आपली परिस्थिती आणि आपला जीवनमान उंचावं या दृष्टिक्षेपानं ठेवलेली ही ठेव, या हरामखोरांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या चैनीसाठी आणि स्वतःच्या मतलबासाठी कशा पद्धतीची वापरली आणि कशा पद्धतीची अवस्था सामान्य ठेवीदारांची करून ठेवली ना, त्याचं हे मूर्तिवंत उदाहरण। पण मित्रांनो, हात जोडून कळकळीची विनंती की अशा पद्धतीचं पाऊल आणि अशा पद्धतीचा अविवेकी विचार करू नका। कारण आपण त्या संघर्षाचे पाईक आहोत, त्या संघर्षाचे वाट सुरू आहोत की आम्ही कितीही जरी खचलो तरी आम्ही आमचा धीर सोडत नाही। आम्ही आहे त्या परिस्थितीशी लढून सामाजिक परिस्थिती पुन्हा बदलणारे किंवा आपली जी भवितव्य, आपले भविष्य पुन्हा घडवणारे लोक आहोत, याची प्रचिती स्वतःच्या मनाला ठेवा। खरं आहे ना, जेव्हा पूरग्रस्त परिस्थिती येते, जेव्हा एक नदी येते आणि नदी अशा अनेक संसारांना उद्ध्वस्त करून जाते, पण त्या नदीनं संसार उद्ध्वस्त केली, घरं मोडली, याचा राग आम्ही नदीवर काढत नाहीत। आणि नदी ही आपल्याला, आपण त्या पुरामध्ये ज्या पद्धतीने सापडलो त्याच्यातून बाहेर पडून आपण पुन्हा आपलं घरटं, आपलं जीवन, आपलं आयुष्य फुलवायला सुरुवात करतो। यांना नदीची उपमा देता येणार नाही, कारण की ह्या हरामखोरांनी ज्या पद्धतीच्या अवस्था, या परिस्थिती समाजासमोर आणून ठेवल्या, फक्त तुमचं मनोबल वाढवण्यासाठी ही नदी हा विषय वापरतोय। पण खऱ्या अर्थानं या कुकृत्य करणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं चौकात जोडे मारले पाहिजेत। पण काय करणार, शासनही त्याची आपला कायदा आपल्याला परवानगी देत नाही। कारण की आपण लोकशाहीचे पाईक आहोत। कोणावर अन्याय करणं किंवा कोणाचं हक्क, कोणाला शिक्षा देणं हे आपल्या संस्कारातही नाही, कोणा आपल्या विचारातही नाही। ज्याने केले जैसे कर्म तशी फळ देती ईश्वर, अशी म्हणणारी आपली संस्कृती। परंतु खऱ्या अर्थानं सुरेश जाधवनी यांनी, ज्या खळगाव येथील निवासी यांनी ज्या पद्धतीचा पाऊल उचललं, त्या पद्धतीच्या पावलामुळे आज त्यांच्या परिस्थिती आणि त्यांचं घर कशा परिस्थितीत सापडलं आणि कशा अवस्थेत त्यांच्या घराची अवस्था कशी निर्माण झाली, आता ते ईश्वरच त्यांना या सगळ्या संकटातून बाहेर काढण्याची सुदबुद्धी आणि बळ देव, हीच परमेश्वरची चरणी प्रार्थना। वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टी जरी बोलायला सोप्या वाटत असतील तर झेलायला खूप अवघड आहे। आणि मित्रांनो, अशाच परिस्थितीतून आमचा मित्र भीमाशंकर माडेकर यांनीही एका ज्ञानराधा या मल्टी स्टेटच्या नावाने, कारण की नाव घ्यायला सुद्धा लाज वाटायला लागली, कारण की नावं तरी कितीदा घ्यायची आणि कशामुळे घ्यायची।
कारण की उघड्यावर आणणाऱ्या या हरामखोरांनी, या चोरांनी या पद्धतीच्या चोऱ्याकडून समोर येऊन आमच्या घरावर टाके टाकलेले आहेत. आमच्या आयुष्याच्या कमाया यांनी समोर आमच्या हातातून वर बडवून घेतलेल्या आहेत किंवा आम्हाला ठेवायला भाग पाडलेले आहेत. त्यामुळे यांच्या नावं घ्यायची सुद्धा आता मला इच्छा होत नाही, पण काय करावं या सगळ्या ठेवीदारांसाठी की ज्यांची परिस्थिती आजही संघर्षाची, त्यांना तेवढ ठेवणं आणि या लोकांना शासनाला भाग पाडणं की यांच्या विरोधात चांगली कठोर पावलं उचलली पाहिजेत. कारण की जोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार नाही तर ही संस्काराची फळी बनू नये. कारण की एकाच सपातलं की 100 अपराध करणारे लोक आमच्याकडे पुढे येतात. त्यामुळे एकाच फावलं की 100 जणाला याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ही जी विषाक्त वेल आहे, हे विषाक्त झाड आहे, हे इथल्या इथं मोडलं पाहिजे. या विषाक्त झाड म्हणण्यापेक्षा ही विषाक्त वृत्ती आहे आणि खऱ्या अर्थाने ही वृत्तीने किती जणांचे संसार उघड्यावर पाडलेत ना, हे विचार केला तरी अंगाला काटा येतो. वास्तविक स्वरूपात गेवराई शहरामध्ये आज सकाळी म्हणजे काल 5:30 दरम्यान सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेटच्या दरवाजातच आपली प्राणज्योत, आपलं प्राण सोडलं किंवा प्राणावर आघात केला आणि स्वतःची जीवन यात्रा संपवली. खऱ्या अर्थानं असं पाऊल खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्टीमध्ये कुठंही योग्य आणि व्यवस्थित म्हणता येणार नाही. कारण की हाताने आपल्या कुटुंबावर उघड्यावर आणले, ज्या आधारावर आपल्या कुटुंबाची पुढची भूमिका, पुढचा विचार, पुढची दिशा ही ठरणार आहे. अहो सरसलामत तो पगडी 50. जेव्हा आपलं डोकं साबित राहील तेव्हा पगडी 50 आहेत आपल्याकडे. पण अशा पद्धतीचा विचार करून 9 लाख रुपयासाठी या पद्धतीचं अविवेकी विचार करून आपल्या कुटुंबाचा आधार म्हणून, कारण की जाणारा जातो पण जाताना काय यातना देऊन जातो आणि कशा पद्धतीची अवस्था करून जातो हे आम्ही समाजात अनेक ठिकाणी पाहतोय. त्यामुळं मित्रांनो, हात कळकळीची विनंती आहे, लढा, शेवटपर्यंत लढा, पण अशा पद्धतीचे अविवेकी विचार करू नका. ज्याने जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत आपल्या कुटुंबासाठी काही करण्याची तयारी आपल्यात आहे आणि कुटुंबालाही संघर्ष करण्याची साठी आपणच शिकवतो. जोपर्यंत माणूस खंबीर असतो ना तोपर्यंत माणूस हा अनेक गोष्टी घडवत असतो. परंतु अशा अविवेकी विचाराने जेव्हा आपण खचतो आणि मागचा पुढचा न विचार करता घेतलेला निर्णय आपल्या कशा आपल्या सगळ्या निर्माण केलेल्या व्यवस्था मोडतो ना, याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहत असता. पण आज खऱ्या अर्थानं सुरेश जाधवांच्या पत्नीनं म्हणजे कविता सुरेश जाधव यांनी गेवराई पोलीस स्टेशनमध्ये जी फिर्याद दिली आणि त्यांचे 9 लाख रुपये, उर्वरित 9 लाख रुपये असा शब्द त्याच्यावर उल्लेखित आहे. बहुतेक यापेक्षा जास्त पैसे असतील, पण त्याच्यातली उर्वरित 9 लाख रुपये रक्कम त्या मल्टीस्टेटमध्ये त्यांची राहिली होती आणि त्याच्यासाठी सुरेश जाधव या मल्टीस्टेटची जे काही चोर भामटे यांच्याकडं वारंवार चक्रा मारून माझे पैसे मला परत द्या अशी विनवण्या करत होते. परंतु तारखेवर तारखा, कारण की भुरट्यांनी अशा पद्धतीची कामं केली की त्या भुरट्यांना आज तोंड दाखवायला जागा नाहीये. पण काय करणार, आपल्याकडं मन आहे, 2 नाक कापलं तरी 2 छिद्र साबित आहे. ती परिस्थिती आता या भामट्यांची झालेली. कारण की ह्यांना गाड्या, जिमसाठी गाड्या संभाजीनगरला लागायच्या, स्वतःच्या आयुष्य आरामासाठी प्रत्येक गोष्ट निर्माण करायची. अहो भामट्यांनो, ही सगळ्या विचार तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःच्या आयुष्य आरामासाठी ज्या पद्धतीचे लोकांचा घामाचा पैसा खर्च केलाय ना, खऱ्या अर्थानं आता आपल्या चमडी विकून तुम्ही आता खऱ्या अर्थाने सामाजिक परिस्थितीमध्ये हे बोलणं शोभत नाही. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंगाची चमडी जरी विकली तरी या सर्वसामान्य लोक आता तुम्हाला माफ करणार नाहीत. मित्रांनो, खऱ्या अर्थानं या सगळ्या कष्टकऱ्यांचे पैसे आता शासनाने स्वतःची जबाबदारी म्हणून पुढे यावं आणि खऱ्या अर्थानं 1 ना 1 रुपया यांच्या अंगातले कपडे सुद्धा विकण्याची तयारी ठेवावी. आणि ज्या लोकांचे 1 ना 1 रुपया व्याज मिळना, पण व्याज देऊ नका, पण ह्यांच्या मुदली 1 ना 1 रुपया यांची परत करा. कारण की घामाने आणि कष्टाने वेचलेला हा पैसा सर्वसामान्य माणसाचं आयुष्य फुलवणार आहे.
अनेक आघातातून, अनेक विचारातून, अनेक अपेक्षेतून, अनेक स्वतःच्या गोष्टींची तिलांजली या लोकांनी देऊन हा पैसा जमा केलेला आहे. आणि या पैशाच्या माध्यमातून यांच्या भविष्याची दारं आणि भविष्याचं जे संकल्प ते पूर्वसिद्धीला जाणार आहे. परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीचं सुरेश जाधव यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका कधीही या सामाजिक संस्कारामध्ये बसणारी नाही. त्यांनी घेतलेला विचार आणि त्यांनी केलेला जो अविवेकीपणा आहे तो आज त्याच्या कुटुंबावर खूप मोठं जड ओझं घेऊन बसला. कारण की 9 लाख रुपये हे कुटुंब काही करून कमवू शकलं असतं, पण गेलेला माणूस कसा हे कुटुंब कमवणार. आणि या पद्धतीचे विचार आपल्या कुटुंबाला कशा पद्धतीने उघड्यावर आणतात ना, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हे उदाहरण. त्यामुळे मित्रांनो, खळगाव येथील रहिवासी ज्या आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी हल्ली मुक्काम गेवराईमध्ये गणेशनगरमध्ये राहत होतं, आपल्या मुलांचं किंवा आपल्या घरच्यांना ज्या पद्धतीने पुढचा एक आलेख गाठता यावा, त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येऊन प्रत्येक संघर्ष करत होता. शेतकरी घरातून जन्मलेला हा मुलगा आज ज्या पद्धतीने शेतकरी कितीदा तरी दुबार करण्याची वेळ जरी आली तरी शेतकरी खचत नाही. पण ह्याने कस काय आपला धीर सोडला आणि आपली अविवेकी विचाराने अशा पद्धतीचं कृत्य करून बसलं. पण खऱ्या अर्थानं आज समाजाला गरज आहे त्या एकोप्याची, त्या दृढतेची आणि लढण्याची. त्यामुळं या अशा भामट्यांना जर शिक्षा द्यायची असेल तर आम्हाला कायद्यात्मक लढाई आणि कायदेशीर बाबींवर विचार केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थ ज्या नाकर्ते लोकांनी हे लावलेले विषाक्त वेल आहे त्या लोकांना विचारणं गरजेचं आहे की याची ज्या पद्धतीने तुम्ही जन्म घातला त्या पद्धतीने याला संस्कार का दिले नाही. कारण की हे मल्टीस्टेट करताना कसलाही विचार नव्हता, कसलाही त्याला चौकटी नव्हता, कसल्याही त्या पद्धतीची काही ज्या लोकांनी चांगल्या पद्धतीने वापरलं ते आजही गुळगुळीतपणे चालवत आहे. परंतु अशा पद्धतीने अविवेकी विचार करून ज्या लोकांनी या मल्टीस्टेटचा वापर स्वतःच्या आयुष आरामासाठी केला, स्वतःच्या चैनी भागवण्यासाठी केला, स्वतःचा वैभव तयार करण्यासाठी केला, त्या लोकांनी या अशा कुटुंबांना कशी परिस्थिती आणून ठेवली हे आज आपल्या समोर. त्यामुळं मित्रांनो, पैसा हा साध्य आहे, साधन नाही. त्यामुळं आपलं साधन कोण आहे तर आपण आहोत. आपण जोपर्यंत अस्तित्वात आहोत, आपण जोपर्यंत संघर्षात आहोत, तोपर्यंत अनेक प्रश्न निवारण निघतील, अनेक प्रश्नांना मार्गस्थ करता येतील. पण जेव्हा आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ ना, तेव्हा आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांनी काय करावं हा प्रश्न सगळ्यात मोठा महत्वाचा आहे. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये या गोष्टीचा विचार करून प्रत्येक गोष्ट आपल्याला कशा पद्धतीने निवारण करता येईल याचा विचार तुम्ही स्वतःच्या हाताने करा आणि संघर्ष करून आपला पैसा एक ना एक रुपया मिळवून सामाजिक परिस्थिती जपण्यासाठी आपल्याला आता सज्ज व्हायचंय. अशा अविवेकी विचार करून आपल्या कुटुंबाला उघड्यावर सोडणं हे आपली जबाबदारी नाहीये. परमेश्वर त्या सुरेश जाधवांच्या कुटुंबाला ही आघात सहन करण्याची आणि त्यांच्या कुटुंबाला या आघातातून सावरण्यासाठी आम्हाला जी मदत करता येईल, ज्या काही गोष्टी करता येतील त्या पुढे येऊन आम्ही सर्वांनी केल्या पाहिजे. कारण की आपल्यातला एक विषय हा सामाजिक पटलावर उघड्यावर येता कामा नये आणि त्या कुटुंबाला ज्या पद्धतीचा आधार पाहिजे, ते मानसिक असेल व आर्थिक असेल, त्या पद्धतीचा आधार देऊन त्या कुटुंबाला परत जरी माणूस कमवता येत नाही तरी आधार देता येतो हे मात्र निश्चित. त्या पद्धतीचा आधार देऊन या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे यावं हीच कळकळीची विनंती. नमस्कार.